नमस्कार मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. रानटी हा मूवी रिलीज झालेला आहे. काल हा मूवी रिलीज झाला. आज मी हा पाहिला आणि थोडंसं माझं ना डोकं दुखत आहे. आता ते का दुखत आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो. का आधी जेव्हा या मूवीचं मी तिकीट केलं तेव्हा त्याच्यासोबत ₹44 टॅक्स लागला होता. आता मला कळलं नाही की हा टॅक्स कसला होता. तर मी थोडंसं बघितलं की टॅक्स कुठला आहे, बट तिथे काही मेन्शन नव्हतं. नंतर मूवी बघितलं तर मला कळलं की तो टॅक्स होता झेंडूबामचा. म्हणजे एक झेंडूबामची छोटी बॉटल ती ₹44 येते, तर त्याची ती किंमत होती. आणि कॉज मूवी बघितल्यावर डोकंदुखी हे नक्की आहे, तर झेंडूबाम तुम्हाला लावायलाच पाहिजे. मित्रांनो, मच अवेटेड मूवी आणि मस्ट थ्रिलर मूवी अशी ज्याला आपण म्हणत होतो, म्हणजे खूप जास्त अशी ब्रुटल, ज्याला ए सर्टिफिकेट मिळालेलं आहे, अशी मच अवेटेड या वर्षीची मूवी समित कक्कड डिरेक्टर आहे रानटी रिलीज झालेली आहे. आणि या मूवीची सगळीकडे चर्चा होती की ही मूवी एवढी ब्रुटल होणार आहे की आजपर्यंत मराठीमध्ये तुम्ही असं कधी बघितलं नसेल. डिरेक्टरचं बोलणं बरोबर होतं की आपण मराठीमध्ये अशी मूवी बघितली नसेल, पण हो, साऊथमध्ये नक्की बघितली आहे. अच्छा बात नहीं है. टिपिकल साऊथची ॲक्शन रिव्हेंज स्टोरी म्हणजे रानटी. 2-3 मूवी घेऊन घ्या, त्या मूवीला कंबाईन करा आणि त्याच्यानंतर जे बनेल ते म्हणजे रानटी. आणि मी काही आश्चर्यचकित नाही झालो ह्या मूवीला बघून, बिकॉज मला माहीत होतं की याची जे रायटर आहे ऋषिकेश कोहली, ज्यांनी बॉईजचे डायलॉग्स दिले आहेत, त्यांनी जेव्हा ही मूवी राईट केलेली आहे हे मला कळलं, ते याचे रायटर आहे, तेव्हा मला कळलं होतं की या मूवीची पातळी काय असणार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. इथे अशा प्रकारचे डायलॉग आहे की शरद केळकर सारख्या ॲक्टरला एक्सप्रेशन देता नाही येत आहे, म्हणजे ही रायटरची कमाल आहे. मूवीची स्टोरी मी तुम्हाला थोडं सांगतो की शरद केळकरचे जे वडील आहे ते एका बोटवर काम करत असतात आणि तिथे काहीतरी इलिगल गोष्टी होत असतात. संजय नार्वेकर हे त्यांचे मित्र असतात आणि त्यांच्या मित्रामध्ये संजय नार्वेकरमध्ये आणि शरद केळकरच्या वडिलांमध्ये काही वाद होतो. त्याच्यामुळे शरद केळकरच्या वडिलांचं डेथ होते. म्हणजे ती कशी होते तुम्हाला मूवीमध्ये बघायला मिळेल. आणि त्याच्यामुळे शरद केळकरला गाव सोडून जावं लागतं आणि 25 वर्षानंतर तो पाताळपुरात वापस येतो आणि तेव्हा तो पोलिसांच्या हिट लिस्टवर असतो. ही आहे बेसिक स्टोरी. त्यानंतर तो आपल्या वडिलांचा जे काही रिवेंज आहे ते घेण्यासाठी सगळ्यांशी लढतो. तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ही आहे या मूवीची बेसिक स्टोरी. आता अशा प्रकारच्या स्टोरीज आपल्याला साऊथमध्ये खूपदा बघायला मिळाल्या. त्याच्यामुळे या स्टोरीमध्ये नाविन्य असं काही नव्हतं. जे सगळं होतं ते रटाळवानं जुना साऊथचा जो म्हणजे रिवेंज स्टोरीजवाला आयटम होता ना, तोच इथे रिपीट करण्यात आलेला आहे. नवीन तुम्हाला स्टोरीमध्ये काहीही बघायला मिळत नाही. आता तुम्हाला सांगू या मूवीचे निगेटिव्ह पॉईंट. सगळ्यात आधी आपण निगेटिव्ह पॉईंट सगळ्यात शेवट डिस्कस करतो, बट या मूवीला निगेटिव्ह जास्त असल्यामुळे आपल्या जे निगेटिव्ह पॉईंट्स मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो. फर्स्ट निगेटिव्ह पॉईंट्स आहे कॅरेक्टरचं वेस्टेज. या मूवीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर हा वेस्ट करण्यात आलेला आहे. संजय नार्वेकर सोडले तर या मूवीमध्ये कोणालाही प्रॉपर असं दाखवण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे या मूवीमध्ये खूप सारे कॅरेक्टर वेस्ट केले आहे, लाईक संतोष जुवेकर, आपला शरद केळकर आणि शान्वी श्रीवास्तव. आणि या मूवीमध्ये मला कळत नाही की ॲक्ट्रेसला घेण्याचा यांचा रिझन काय होतं. म्हणजे जिला तुम्हाला दाखवायचंच नाहीये, जिला तुम्हाला प्रॉपर स्क्रीन टाईम नाही द्यायचा आहे, त्या ॲक्टरचं तुम्ही घेत काय आहे. आणि ती लव्ह स्टोरी पण एवढी विचित्र दाखवली गेली आहे की एका सीन नंतर डायरेक्ट त्यांचं प्रेम होऊन जातं. तर थोडंसं ना कुठे कुठे अटपट्टी स्टोरी अशी वाटते जी तुम्हाला पचणार बिलकुल नाही. सेकंड याचा निगेटिव्ह पॉईंट आहे याचं म्युझिक. बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये जे रानटी 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 कंटिन्युअस पॉप होत होतं ना, हेडॅक सारखी सिच्युएशन क्रिएट झाली होती. थर्ड आणि सगळ्यात मोठा याचा निगेटिव्ह पॉईंट आहे याची स्टोरी मूवीला नाही आहे. त्याच्यामुळे स्क्रीन प्ले जो आहे तो इतका वीक आहे की असं वाटतं की कुठल्या तरी नवीन डिरेक्टरनी मूवी डिरेक्ट केली आहे. फोर्थ निगेटिव्ह पॉईंट आहे या मूवीचे डायलॉग. ऋषिकेश कोहलीने ज्या प्रकारे डायलॉग लिहिलेले आहे ना, म्हणजे इतके क्रिंज डायलॉग वाटतात. आणि शरद केळकर जेव्हा ॲज अ हिरो आपला प्रोटॅगनिस्ट जेव्हा तो डायलॉग्स बोलतो तेव्हा त्याच्यात कुठलाही दव वाटत नाही. असं वाटतं की लिटरली तो बुक खोलली आहे आणि त्याच्यातून तो वाचन करतो. त्या प्रकारचे एक्सप्रेशन शरद केळकरने इथे दिलेले आहे. आय नो शरद केळकर इज अ व्हेरी गुड ॲक्टर, बट स्टील त्यांनी ज्या प्रकारे इथे ॲक्टिंग केलेली आहे ना, ते जस्टिफाईड नाही होत. आता बोलूया पॉझिटिव्ह पॉईंट विषयी. पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की मी याचा रिव्ह्यू करतोय. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तर पॉझिटिव्ह पॉईंट्स या मूवीमध्ये एक आहे की थोडंसं काहीतरी नवीन करण्याला ट्राय केलेलं आहे. सो गाईज, तुम्हाला जर हा मूवी बघायचा असेल तर ₹44चा टॅक्स भरा आणि एक सोबत नक्की घेऊन जा, म्हणजे तुम्हाला हा मूवी बघण्याचं थोडंसं हिंमत येईल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला मग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही हा मूवी बघितला असेल तर ते पण सांगा. तुम्हाला मूवीमध्ये काय आवडलं ते पण सांगा. मला तर काय आवडलं नाही, तर मे बी तुम्हाला आवडलं असेल तुम्ही नक्की सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.